स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार जीवन रायते व विजय आहिरे यांच्या प्रचार पत्रिकेचे तसेच प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाला प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उमेदवार जीवन रायते यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासावर भर देत भविष्यातील विकासात्मक आराखड्याची माहिती दिली। तर विजय आहिरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील विविध नागरिक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने आंदोलने केली आहेत। कोरोना महामारीच्या कठीण काळातही नागरिकांच्या मदतीसाठी सॅनिटायझर, मास्क वाटप, रुग्णालय बिलासाठी सहकार्य करत नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी झालो असल्याचे त्यांनी नमूद केले। या सर्व कार्याची दखल घेत येत्या 15 तारखेला मोठ्या मताधिक्याने मतदान करून आम्हा दोघांना विजय करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले आहे। त्या परिसरातील सर्वश्रेष्ठ नागरिक, महिला भगिनी व माझे मित्र बंधू या ठिकाणी आज उपस्थित झाला। मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण एकदम कमी कालावधीमध्ये आम्हाला आपल्याला आमंत्रण दिलं, आपण या ठिकाणी उपस्थित झाला। खरं अर्थानं या नाशिक महानगरपालिका निवडणुकीने बोलायला गेलं तर निवडणूक प्रत्येक 2 महिन्यापुरती नसते, तर कायमस्वरूपी तुम्ही लोकांच्या मनामध्ये स्थान केलं पाहिजे, लोकांच्या अडीअडचणीच्या काळात तुम्ही उभं राहिलं पाहिजे। परंतु आमच्या सातपूर कॉलनीमध्ये परिस्थिती अशी झालेली आहे का फक्त फोडाफोडीच्या राजकारणामध्ये सर्व लोक व्यस्त आहेत। सर्व लोकांना फोडाफोडीमध्ये जास्त त्यांचा वेळ वाया चाललाय, परंतु त्या नागरिकांच्या नागरिक समस्या आहे याच्यावरती कोणतरी बोलायला तयार नाही। आज रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल, आज मी सर्व नागरिकांना एक विनंती करतो, मला जे दिसतं समोर जे प्रभागमध्ये चित्र दिसतंय, स्वर्गीय आपले अशोक काका गवळी यांचे इलेक्शन आम्ही 92 पासून इलेक्शन सातपूर कॉलनीमध्ये बघितलंय, परंतु 2012 पासून तुम्ही बघितलं कॉलनीमध्ये आपण सर्व कॉलनीतले स्थानिक रहिवासी या कॉलनीचे जे काही व्यापारीकरण या लोकांनी केलेलं आहे, म्हणजे पैसे द्या, निवडणूक लढा आणि 5 वर्ष तोंड दाखवू नका, ही जी परिस्थिती या ठिकाणी उपस्थित केलेली आहे ही कुठेतरी आपल्याला बदलायची आहे। त्या बदलण्यासाठीच आम्ही सर्व विजय आहिरे असेल, मी स्वतः असेल, आम्ही नवयुवक तुमच्या समोर आज राष्ट्रवादीचं घड्याळ घेऊन आलेलो आहे। मी सर्वांना विनंती करतो, आपण राष्ट्रवादी काँग्रेसला दोनच मतदान करायचे, 2 मतदान काय कोणाला करायचे हा तुमचा अधिकार आहे, फक्त 2 मतदान आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या दिशेने करायचे। मी सर्व नागरिकांना एक सांगतो फक्त का बाकी पक्षांचा विचार करता का साईबाबा मंदिर पासून असेल तर जुन्या कॉलनीपर्यंत असेल जवळजवळ 9000 मतदान या ठिकाणी आहे, परंतु एकाही पक्षाला काही वाटलं नाही की या ठिकाणी आपण एक नेतृत्व द्यायला पाहिजे, एखादा उमेदवार द्यायला पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाटलं, आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी मला संधी मिळाली, माझ्यासोबत विजय आहिरे असतात यांनाही संधी मिळाली। आम्ही या संधीचं नक्कीच सोनं करू व या ठिकाणी 9000 असलेल्या मतदारसंख्या असलेल्या लोकांना नक्कीच आम्ही नेतृत्व म्हणून या ठिकाणी उभं राहू व जे काही या घडामोडी घडलेल्या आहेत, हे जे काही बाजारीकरण या नगरसेवकांनी असेल किंवा जे इच्छुक उमेदवार असेल किंवा कोणी माजी नगरसेवक असेल, हे असेल हे बाजारीकरण आपल्याला बंद करायचं आहे। आपण निवडणूक लढण्यासाठी आपण कोणीतरी 15 दिवस असेल, 1 महिना असेल, 1 महिना आपल्याला फक्त कोणतरी म्हणतं तुम्हाला इकडे खाऊ घालतो, तुम्हाला तिकडे अमुक करतो, तुम्हाला तिकडे पार्टी देतो, परंतु एक लक्षात घ्या, आपण फक्त हे उमेदवार कोणी असेल आपलं फक्त 15 दिवस आपलं घर चालवतात, परंतु 5 वर्ष 59 महिने आपल्याला आपलं स्वतःचं घर स्वतः चालवायचं असतं, आपला घरचा किराणा कोणी भरत नाही। फक्त एकच नम्रतेची विनंती आहे तर सर्व नागरिकांनी या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, 500 रुपयाच्या नोटेला बळी न पडता, आपण एक लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपले अधिकार दिलेले त्या अधिकाराचा योग्य वापर करावा व कोणत्याही पैशाच्या भूलथापांना बळी न पडता आपलं योग्य मत निस्वार्थी उमेदवार द्यावं, सर्वसाधारण उमेदवार द्यावं, जेणेकरून ज्या उमेदवाराच्या एखाद्या नगरसेवक झाला त्याच्या घरी जायला तुम्हाला कोणतं पीएची गरज नाही पडणार, कोणतं सीसीटीव्ही कॅमेरा बघायची गरज नाही पडणार। आम्ही रस्त्यावरचे उमेदवार हो, रस्त्यावर राहणार, लोकांची कामं असतील ते आपण लोक कानं धरून आमचे कामं करू, आम्ही लोकांचे कामं करू, हेच मी सर्वांना आवाहन करतो व परत एकदा सातपूर कॉलनी सर्व रहिवाशांना आवाहन करतो, स्थानिक माणसाच्या पाठीमागे उभं राहावं हीच नम्र विनंती। इतक्या कमी वेळेत आम्ही बोलवलं, कार्यालयाचं उद्घाटन ठेवलं, त्याबद्दल सर्वजण आलात। आणि मला एक म्हणणे, गेल्या 19 वर्षापासून मी समाजसेवेचे काम करत आहे आणि
जीवन भाऊला देखील बघत आहे की समाजसेवा, शिवजयंती असो, सर्व प्रकारची कामं आम्ही करत आलेलो आहे. आम्ही जनतेतून खाली आलेलो आहे. आम्ही आधी जनतेत चाललेलो आहे, रस्त्यावर चाललेलो आहे, बघितलेलं आहे जनतेच्या काय समस्या आहे, नाल्यांच्या, गटारीच्या असो, रस्त्याच्या असो किंवा लाईटीच्या असो, या समस्या आम्ही बघितलेल्या आणि सोडवलेल्या आहे. त्याचबरोबर कोविड काळामध्ये आम्ही सॅनिटायझर असो, धान्य असो, आम्ही सर्व वाटलेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, आम्ही 2 उमेदवार अजून देखील 20 वर्ष चालू शकतो, इतकी तरी आमच्या शक्ती आहे. कोण नाही ते तुम्ही समजू शकता. अजून विषय अजून एक सांगितलं म्हटलं तरी हा सातपूर कॉलनीचा परिसर आहे. तुम्ही सातपूर कॉलनीच्या संपूर्ण परिसरामध्ये अजून बघू शकता, जिजामाता शाळेमध्ये बाथरूम आहे, अजून देखील घाणेरडे आहे. तुम्ही बघू शकता रस्त्याच्या जागोजागी खड्डे पडलेले आहे. सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालं, त्याला देखील काम झालं दुसऱ्या दिवशी भेगा पडल्या. आम्ही ते भेगांचे देखील व्हिडिओ बनवलं आणि हे केलं होतं. निकृष्ट दर्जाचं त्यावेळेस काम झालेलं आहे. आणि दुसरी विषय म्हणजे तुम्ही स्थायी समिती सभापती दिले. स्थायी समिती सभापती हे पद तुम्ही छोटं नाही, तुमच्या हातात तिजोऱ्या होत्या महापालिकेच्या. तर तुम्ही मला सांगा की तुम्ही कोणतं ठामपणे मोठं काम केलंय संपूर्ण प्रभाग क्रमांक 11 साठी. तुम्ही काम करू शकत होता, पण तुम्ही ते काम केलं नाही. का केलं नाही हे जनतेला तुम्ही जबाब दिला पाहिजे. तसंच माझ्यासारख्या गोरगरीब उमेदवाराचं आम्ही सक्षमच आहोत, आम्ही त्यांच्या बरोबरीने सक्षमच आहोत. आम्ही कार्य केलेलं आहे म्हणून कार्याच्या बळावर सक्षम आहोत. आमच्या जागी फूट पाडून आणि माझ्या जागेवर 25 लाखाचं तुम्ही तिकीट विकता, तुम्ही गद्दार देखील आहात. ही गद्दारी तुम्ही पुसू शकत नाही. आमच्या मनातली ती ठेस आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही स्थायी समिती दिली, तुम्ही सगळे दिली, पण तुम्ही स्थानिक नाहीये इथे प्रभागामध्ये. तुम्ही प्रभाग क्रमांक 10 मध्ये राहता. तुमच्या शेजारी गार्डन आहे, तुमच्या शेजारी मोठमोठे झाड आहे, तुम्ही मस्त मजेमध्ये राहता. तुम्ही अधिकाऱ्यांना घरी बोलवता, आम्ही अधिकाऱ्यांची गच्ची धरून रस्त्यावरची कामं करायला लावू. तुमच्यासारखं आम्ही घरी बोलून घरची कामं नाही करायला लावणार, तुमच्या दारातले झाडू नाही मारायला लावणार. आम्हाला माहित आहे ते. आम्ही आमच्या पायरीनेच राहू, आम्ही जमिनीवर राहूनच कामं करून घेऊ. तुम्ही जे चुकला आहात आणि तुम्ही लक्षात ठेवा, स्थानिक उमेदवाराला मदत करा. आज स्थानिक उमेदवार जवळजवळ 9,000 लोकांचं आज 9,000 लोकांचं आज प्रतिनिधित्व करणार आहे. तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. आणि तुम्ही आता मी पहिल्यांदा देखील सांगतो की आम्ही मिटिंगांना जायचो, बसायचो. मिटिंग कशा व्हायचं तुम्हाला सांगतो. हा हो संपली मिटिंग. याच्यात काही अर्थच नव्हता. दुसरा विषय असा आहे, काल मी गेलो, आमच्या राष्ट्रवादी पक्षाची मीटिंग होती. प्रत्येक उमेदवाराला उठवलं, विचारलं तुला काय समस्या आहे, तुला काय कमी पडतंय, या सर्व समस्या विचारल्या. काय कमी पडतं ते विचारलं आणि तुम्हाला काय लागणार आहे आम्ही देतो ते देखील सांगितलं. ते इतकी प्रचंड आणि इतकी सुंदर मीटिंग मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितली. त्यामुळे मी त्यांचा फॅन झालेलो आहे. आणि अशा प्रकारच्या मीटिंग किंवा काय आधी पुरी झाली नाही. हे सर्व स्थानिकांचं राजकारण राहतं. कोणाला तरी डावलायचं, कुणाचा तरी धर्म काढायचा आणि कोणाची टीका करायची. अशा प्रकारचं राजकारण तुम्ही सातपूर कॉलनीमध्ये चालू देऊ नका. आम्ही अजूनही जवान आहोत, आम्ही अजूनही जगणार आहोत आणि आम्ही फक्त जनतेसाठी जगणार आहोत, स्वतःचा खिस्सा भरण्यासाठी नाही. इतकेच बोलून माझे 2 शब्द संपवतो. आणि जीवनभाऊ यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. मी सगळ्यांना नम्र विनंती करते की तुमच्या घरात काही तरुण मुलं मुली असतील त्यांना सुद्धा यावर्षी मतदानासाठी तुम्ही प्रोत्साहित करा. त्याच्यामुळे काय होतं, योग्य निवडणूक जर लढल्या गेली तर चांगला उमेदवार निवडून येतो आणि आपले प्रश्न सोडवले जातात. जीवनभाऊ बद्दल सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजना यामुळे आमच्या जवळपास सगळ्याच प्रभागातल्या महिलांना खूप लाभ झालेला आहे. तसेच करोना काळात त्यांनी सगळ्यांना खूप मदत केलेली आहे. पक्ष पाठीशी असो नसो पण त्यांचं कार्य खूपच चांगलेलं आहे. त्याच्यामुळे नवदुर्गा महिला मंडळ, दक्षिणेश्वर हनुमान मित्र मंडळ यांच्याकडून मी त्यांना खूप शुभेच्छा देते. तसेच साईबाबा मंदिर ते जुने कॉलनीपर्यंत हे एकच स्थानिक उमेदवार आपल्याला लागलेले आहे. सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं आणि मतदान करावं. धन्यवाद. निवडून द्यावे. या प्रभागाची उन्नती ते नक्कीच करतील अशी आपल्याला आशा आहे. आणि सगळं वार्ड आपला एक आदर्श वार्ड झाला पाहिजे ही आपली अपेक्षा आहे. म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि ते प्रचंड मताने निवडून येतील अशी अपेक्षा करतो. जय हिंद. यामध्ये आपले राष्ट्रवादीचे जीवन रायते आणि हे निवडून दिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे,
का एक प्रामाणिक कार्यकर्ता हा कायम त्या पक्षाशी बांधील असतो आणि तो शेवटपर्यंत कोणी पुढे जावं कोणी पुढे जावं पण तो आपला एक संकल्प त्या ठिकाणी कायम ठेवतो. म्हणून अशा ह्या दोन्ही उमेदवारांना आपण विजयी करावं असे आवाहन आम्ही आपल्याला करतो आणि ते लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, सातपूर.